सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळून शिवाने आता भर मंदिरात मूठ उघडताच आता सायलीच्या डोळ्यासमोर शिवाने आता प्रतिमाला आणून चक्क प्रतिमा जिवंत असल्याच्या सत्याचा साक्षात्कार केलेला असतो. आणि जेव्हा आता सायली ही प्रतिमाला बघते आणि वाऱ्याच्या वेगाने सायली आता रविराजांना प्रतिमा जिवंत असल्याची कशी बातमी देते आणि प्रतिमा जिवंत असल्याच्या सत्याचा रविराज समोर बॉम्ब फुटताच दुःखाचा डोंगर कोसळलेला पहाडासारखा रविराज कसे आता सायलीसोबत प्रतिमाला घरी घेऊन येतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता नागराज आणि तन्वीने आणलेली डेड बॉडी ही प्रतिमाची असल्याच्या सत्याचा रविराज समोर बॉम्ब फुटलेला असतो. आणि आता DNA टेस्ट करूनही DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्याचे आता भर मंदिरात रविराजला समजताच पहाडासारखा रविराज हा पटकन खाली बसलेला असतो. आणि तेव्हा पूर्णाई, अर्जुन, कल्पना, सायली सगळ्यांना आता रविराजने प्रतिमा गेल्याची बातमी दिलेली असते. आणि अखेर आता सुभेदारांच्या घरावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. आणि आता सगळेजण भरल्या डोळ्यांनी आता प्रतिमाची डेड बॉडी आता तिला अग्नी देऊन आता प्रतिमाचे अंत्यसंस्कार करतात. इकडे आता प्रिया सुद्धा तिची आई गेली त्यामुळे आता रडण्याचे महानाटक करत असते आणि प्रतिमाची साडी घेऊन माझी आई कायमची या जगातून गेली आता तेव्हा माझ्या आईची ही मायेची साडीच फक्त माझ्यापाशी आहे असे म्हणून आता डोळ्यात आता आसवे गाळत प्रिया ही खोटं खोटं रडत असते. पूर्णाई, रविराज आता सर्वजण प्रियाला समजावत असतात. इकडे मात्र ज्या वेळेस आता सायली ही प्रतिमा समोर येते तेव्हा प्रतिमा ही जिवंत असल्याचा आता सायलीला साक्षात्कार झालेला असतो. सायली विचार करते की सगळ्यांच्या नजरेत प्रतिमा आत्ता मेल्याचे आता दुःख आहे पण प्रतिमा आत्ता जिवंत आहे असे माझे मनाला का वाटते. इकडे आता प्रतिमाच्या फोटोसमोर दिवा लावण्यासाठी सायली ही तेल आणायला जाते आणि त्याच वेळेस आता सायलीच्या हातातील अस्मिताचा धक्का लागून ते तेल खाली सांडलेले असते आणि तिच्या साडीवर देखील सांडलेले असते. तेव्हा आता पुन्हा सायली ही प्रतिमाची साडी घालून ती तेल असलेली साडी बदलते आणि पूर्णाईसमोर येते. तेव्हा प्रतिमाच्या साडीतील त्या सायलीला बघून पूर्णाईला ती प्रतिमाच असल्याचा पुन्हा एकदा साक्षात्कार होतो आणि माझी प्रतिमा जिवंत आहे असे आता पूर्णाई सायलीसमोर येऊन सायलीचा चेहरा हातात घेऊन सगळ्यांना सांगते. तेव्हा आता आपल्या आईची साडी घातलेली बघून प्रिया ही रागाने सायलीसमोर येते आणि पटकन आता सायलीला ती साडी काढायला सांगते. त्याच वेळेस आता पूर्णाई ही प्रियाला गप्प करत सायलीच्या रूपात आता प्रतिमा दिसत असल्याचे सगळ्यांना सांगते. पूर्णाई म्हणते की माझी खात्रीच नाही तर मला पूर्ण विश्वास आहे की माझी प्रतिमा मेलेली नाही, ती जिवंत आहे. तेव्हा रविराज तू प्रतिमाच्या फोटोला हार घालू नकोस. तेव्हा आता सगळ्यांना मोठा अचंबा वाटलेला असतो आणि सायली म्हणते की पूर्णाई तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात आणि प्रतिमा त्या जिवंत आहे असा मला देखील साक्षात्कार झाला. तेव्हा आता प्रियाची मात्र बोबडी वळालेली असते आणि आता भरल्या अंतःकरणाने सगळेजण आता पुन्हा सुभेदारांच्या घरी आलेले असतात. पूर्णाईच्या मनातून आणि डोळ्यासमोरून मात्र प्रतिमा काही जात नसते. वेळोवेळी आणि पावलोपावली पूर्णाई आता प्रतिमाच्या फोटोसमोर येऊन आता आसवे गाळत असते आणि आता पूर्णाईला अजिबात करमत नसतं. इकडे आता सायली पूर्णाईला म्हणते की पूर्णाई मी जरा महादेवाच्या मंदिरात जाऊन येते, मला सुद्धा माझे मन लागेनासे झाले आहे आणि आता देवच काहीतरी चमत्कार करून दाखवेल. सायली म्हणते की पूर्णाई महादेवाला साकडं घालून मी प्रार्थना करून येते आणि आता सायली महादेवाच्या मंदिरात आलेली असते. तेव्हा आता शिवाचे दर्शन घेण्यासाठी सायली ही दर्शनाच्या रांगेत उभी असते आणि त्याच वेळेस अखेर 20 वर्षानंतर आता शिवाने मोठा कौल देऊन
दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या सायलीसमोर शिवाने आता प्रतिमाला आणलेले असते. वेळोवेळी आता सायलीला चकवा दिलेल्या प्रतिमाला सायलीच्या डोळ्यासमोर आणून आता प्रतिमा ही जिवंत असल्याचे सत्य शिवाने मोक्याच्या वेळी सायलीसमोर आणलेले असते. आणि जेव्हा आता सायली प्रतिमाला बघते त्याच वेळेस प्रतिमा आत्या असे आता सायली ही प्रतिमाला हाक मारते. पण आता दर्शनाच्या रांगेत सायलीच्या पाठीमागे आणि पुढे भरपूर लोक असतात. तर आता प्रतिमा तेथून दर्शन घेऊन जात असते. तेव्हा सायलीला धड मागेही येता येत नसते आणि पुढेही जाता येत नसते. आणि तेथूनच सायली प्रतिमा आत्या अशी हाक मारत असते. पण प्रतिमाला सायलीची हाक ऐकू जात नाही आणि प्रतिमा मंदिराच्या बाहेर जाते. त्याच वेळेस लगबगीने आता सायली ही शिवाचे दर्शन घेते आणि शिवाला हात जोडून म्हणते की महादेवा, आज तू चमत्कार केलास आणि आमच्यावर आलेल्या दुःखाचे तू निवारण केलेस आणि आम्हाला पुन्हा एकदा संकटातून बाहेर काढून आमच्या प्रतिमा आत्याला जिवंत असल्याचे तू दाखवले. देवा, तुझा महिमा अगाध आहे असे म्हणत सायली आता महादेवाच्या पाया पडते आणि वाऱ्याच्या वेगाने बाहेर येते. आणि मंदिराच्या आसपास सायली आता प्रतिमाला बघते. पण प्रतिमा तेथून गेलेली असते. प्रतिमा जरी गेलेली असते तरी देखील मात्र सायलीला प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य शिवाने आता दाखवून दिलेले असते. आणि त्या क्षणी भानावर येत सायली ही वाऱ्याच्या वेगाने सुभेदारांच्या घरी येते. तेव्हा आता पूर्णाई इकडे प्रतिमाच्या फोटोसमोर रडत असताना सायली म्हणते की पूर्णाई, डोळ्यातील आसू गाळणं आता बंद करा. तेव्हा आता पूर्णाई सायलीकडे बघते. सायलीचा तो हसरा चेहरा बघून पूर्णाई म्हणते काय झालं. तर लगेचच सायली म्हणते की आजपर्यंत जे आपल्या दोघींना वाटत होतं तेच झालं पूर्णाजी आणि आपली प्रतिमा आत्या जिवंत आहे. सायलीच्या तोंडातील त्या वाक्याने आता पूर्णाई हादरून गेलेली असते. आणि ही सायली आपल्याला काय सांगते यावर आता पूर्णाईचा विश्वास बसण्याचा होतो. पूर्णाई पुन्हा आता सायलीला म्हणते काय म्हणाली सायली. तर सायली म्हणते हो हो पूर्णाजी, आपली प्रतिमा आत्या जिवंत आहे आणि आता मी महादेवाच्या मंदिरात माझ्या डोळ्यांनी प्रतिमा आत्याला बघितलं. मी दर्शनाच्या रांगेत उभी असताना माझ्या शेजारून प्रतिमा आत्या बाहेर गेल्या. मला गर्दीमुळे त्यांना शोधता आलं नाही, पण मी अगदी जवळून आपल्या प्रतिमा आत्याला बघितलं आणि त्यांना ओळखलं. तेव्हा त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्या प्रतिमा आत्याच होत्या आणि ती डेड बॉडी आपल्या प्रतिमाची नव्हती. हे सत्य जेव्हा आता सायली पूर्णाईला सांगते त्याच वेळेस आता पूर्णाजीच्या अंगात ताकद संचारलेली असते. आणि आता लगेचच डोळे पुसत पूर्णाईने ताबडतोब रविराजला घरी बोलावलेले असते. आणि रविराज घर येताच सायली आता रविराजांच्या पाया पडून आपली प्रतिमा आत्या जिवंत असल्याचे सत्य रविराजला सांगते. आणि ते सत्य ऐकताच रविराजांच्या मुठीत जीव आलेला असतो आणि दुःखाचा डोंगर कोसळलेल्या रविराजांना आता सायलीने एकाच वाक्याने पहाडासारखे बलवान बनवलेले असते. आणि आता रविराजांच्या अंगात स्फूर्ती येऊन आता प्रतिमा जिवंत असल्याच्या सत्याने ताकद संचारलेली असते. आणि आता लगेचच रविराज सायलीला म्हणतात की कुठे बघितले तू आपल्या प्रतिमाला. तेव्हा आता घडलेली सर्व हकीकत सायली आता रविराजला सांगते आणि म्हणते की भर मंदिरात शिवचमत्काराने माझ्या डोळ्यांनी मी आपल्या प्रतिमा आत्याला बघितलं. गर्दी असल्यामुळे मला त्यांच्याकडे जाता आलं नाही, पण आपली प्रतिमा आत्या जिवंत आहे. तेव्हा आता सायलीच्या डोळ्यातील ती प्रतिमा आत्याची जिवंत असल्याची आता सत्य रविराज समोर येऊन रविराजला खूप आनंद झालेला असतो. आणि आज सायलीने सगळ्यात आनंदाची बातमी आणून रविराजच्या जीवात जीव आणून दिलेला असतो. तर आता रविराज हा आता रात्रीचा दिवस करून अख्खं पनवेल शहर पालथं घालून सायलीसोबत आता प्रतिमाला कसे घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.